ओके. आज मी 2-3 दिवसानंतर भेटतोय. मला वाटतं 3 दिवसानंतर का 2 दिवसानंतर. तर भेटण्याचा उद्देश असा होता की 2 कॅटेगरीजमध्ये भेटायचं होतं आज. एक नवीन बॅच सुरू होती आता सध्या आपली. ओके. रेकॉर्डिंग पण ऑन आहे. जे व्हिडिओच्या माध्यमातून बघतील किंवा त्यांना मेसेज टाकू आपण. तर आपण बॅच सुरू करताना मला वाटतं 1 मेला जेव्हा आपण बॅच सुरू केली, तेव्हा एक आपण अपील केली होती की सर्व ताई ज्यांचं ज्यांचं ट्रेनिंग बाकी असेल त्यांनी कंटिन्यू करून घ्या किंवा काही ताई प्रयत्न करतायत व्हिडिओच्या माध्यमातून किंवा आता जे नवीन 10-12 ऍडमिशन झालेत किंवा 1-2 ऍडमिशन पेंडिंग आहेत, त्यांना मुहूर्त लागत नाही म्हणून ते जर अजून चाचपडतायत करावं की करावं, फसवणूक होईल की भरावं की नाही भरावं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मेंबरशिप घ्यावी की नाही घ्यावी, नो इश्यू. पण सांगण्याचा उद्देश असा, जे कोणी आपले 10-12 मेंबर्स असतील, अ, ते शिकतायत आणि कदाचित प्रॅक्टिस पण करतायत. यावेळेस बऱ्यापैकी सर्व ताई सुट्टीच्या मोडमध्ये आहेत, आधीच्या ताई. नाहीतर खूप सारी गर्दी पण असते की पंढरपूरची यात्रा आहे, चला आजच्या आजच्या वारीला म्हणजे गोड जेवण भेटतं की तिखट जेवण भेटतं, अशा या बहाण्याने कमीत कमी वारकरी भरपूर असतात. पण सुट्टीचा मोड आहे, त्याच्यामुळे आपण पण कोणाला आग्रह करत नाही. शेवटी ज्याला त्याचं जसं तसा टाइम मॅनेजमेंट असेल. पण त्या मानाने नवीन ज्या बॅच मधल्या ताई आहेत, त्यांना डेडिकेटेड आपण सांगितलं की आपल्याला सप्टेंबरमध्ये लेवल 4चं आपलं सर्टिफिकेशन होणार आहे तुमचं. बरोबर आहे. आणि मला वाटतं आपण येणाऱ्या या पुढच्या मंथमध्ये म्हणजे जूनमध्ये 15 जूनपर्यंत तुमचं लेवल 4चं सर्टिफिकेशन, सॉरी लेवल 4ची फायनल एक्झाम होईल. हे सांगण्याचा उद्देश असा, कारण मागच्या 2 दिवस मी पण एकदम क्रश शेड्यूलमध्ये होतो. म्हणजे मी पण ते कोटाला गेल्यासारखं IITN ते मुलं अभ्यास करायला जातात ना, 14-14 तास, 10-10 तास आमचं नॉन स्टॉप ट्रेनिंग चालू होतं. लोणावळ्याला होतो मी, म्हणजे इथंच, पण जाताना थोडा त्रास झाला. रात्रीचा प्रवास होता म्हणून परत येताना पण त्रास होऊ नये म्हणून थोडंसं आम्ही सेपर साईडने आलो. सांगण्याचा अर्थ असा की कदाचित रेल्वेचा प्रवास, नॉन रिझर्वेशन, ऐन वेळेचं थोडंसं गडबड होते. तर काय ट्रेनिंग होतं, काय त्याच्याबद्दल पण सर्वांशी बोलायचंय. आणि नवीन ताईंबद्दल आधी बोलून घेतो की तुम्ही सर्वजण प्रामाणिकपणे, कदाचित माझं लक्ष नसेल, पण तुमचं स्वतःवर लक्ष पाहिजे. तुम्हाला तुम्हाला त्याची लाख मोलाची व्हॅल्यू पाहिजे आणि तुम्ही त्या पद्धतीने प्रॅक्टिस केली पाहिजे. पण पुन्हा परत असं लक्षात आलं की थोडंसं सो आहे. काहींना वाटतंय जाऊ द्या. काही जण प्रामाणिकपणे 2-2, 3-3 पेपर सोडवण्याचा प्रयत्न करतायत. काहींना वाटतं जाऊ द्या, फुकटाची भोजनावळ आहे. आजच्या दिवसाचं तर भागलं ना, बघू उद्याचं काय होईल ते होईल. असं नाही. एक अप्रोच असला पाहिजे, एक व्हॅल्यू असली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगण्याचा अर्थ असा, की ट्रेनिंग जरी तुम्हाला सर्वांना फ्री असलं, जरी अबॅकस, वैदिक मॅथ, रुबिक क्यूब हे सर्व ट्रेनिंग तुम्हाला फ्री असतं ना, तर याची लाख रुपये व्हॅल्यू आहे मार्केटमध्ये जर सांगायचं असेल तर. नुसतं एक स्टुडंट म्हणून शिकायचं असेल तरी, एक लेवलचं शिकायचं असेल तरी 3-4 हजार रुपये फी लागते एक स्टुडंटला. हे तर तुम्ही पण घेतात. ज्या टीचर आहे त्या 3-3, अडीच-अडीच, 2-2, 3-3 हजार घेणाऱ्या तुम्ही जरी शिकवणार आहे तरी तुम्हाला 2-3, 2,500 रुपये एका लेवलचं फीस घ्यायचंय. 8 त्रिक 24,000. नुसते 8 लेवलचं ट्रेनिंग घेतलं तरी 24,000 रुपये मी तुमच्याकडनं घेतले पाहिजे. वैदिक मॅथचे मी 6 दुणे 12,000 रुपये तुमच्याकडनं घेतले पाहिजे. रुबिक क्यूबचे मी नाही म्हटलं तरी तुमच्याकडनं 5,000 रुपये एका क्यूबचे शिकवण्याचे घेतले पाहिजे. म्हणजे असे लाख रुपये मी तुमच्याकडनं घेतले पाहिजे. पण हे ट्रेनिंग सर्व फ्री आहे. बिकॉज ऑफ यू आर द मेंबर ऑफ द असोसिएशन, यू आर द मेंबर ऑफ द ट्रस्ट. ही सर्वांची ट्रस्ट आहे. पण मुद्दा असा आहे की त्याची व्हॅल्यू असल्यामुळे तुम्ही 10 पटीने प्रॅक्टिस केली पाहिजे. हे मी लास्ट 3 डे बिफोर पण सांगितलं होतं शिल्पाताई. आठवतं ना? आठवतं? जाण्याच्या आधी हे सर्व व्हॅल्यू याची मी मी जाणीव करून देतो की तुम्ही त्या अप्रोचने केलं पाहिजे आणि ते दिसलं पण पाहिजे. तुम्ही म्हणाल, "नाही, नाही मी केलं." नाही. ते दिसण्यासाठी आपलं ठरलंय कुठं स्क्रीनशॉट टाकायचा. मग ठराविक 2-3 ताई प्रॅक्टिस करतायत आणि बाकीचे 10 जण मस्तपैकी शेकोटीवर शेकल्यासारखं, उन्हाळ्याचे दिवस आहे, पण शेकोटीवर शेकल्यासारखे शेकतायत. दिस इज नॉट फेअर. नाही, तर मी डिसिजन घेईल. रविवारपासून आउट करेल, नाहीतर मी होल्ड करेल. काहीतरी एक ठरवेल. कारण तुम्ही त्या अप्रोचने प्रॅक्टिस झाली पाहिजे. ठीक आहे. नवीन सभासदांनी सांगायचं होतं, उद्या शनिवार आहे. उद्या लेव्हल 1 ची तुमची एक्झाम असणार आहे.
इकडं लक्ष द्या. लेव्हल 1ची तुम्हाला लिंक असेल. लेव्हल 1ची तुम्हाला जी पद्धत तुम्हाला अवगत असेल आता सध्या. अवगत असेल म्हणजे काय? कदाचित माझ्याकडनं एक माझ्या धावपळीच्या शेड्यूलमध्ये तुम्हाला एक हाऊ टू हँडल द टूल, अबॅकस स्टुडंट टूल हे कसं हँडल करायचं याचा मी कदाचित माझ्याकडे व्हिडिओ टाकायचा राहून गेला. मला तो सापडत नव्हता. आपल्याच चॅनलवर आहे, आपलाच व्हिडिओ आहे, पण तो मला माहित नाही का सापडत नव्हता. अ, तर तो, कारण तुम्ही पण लाख मोलाचे सर्व लोक आहेत ना. मी तुम्हाला अबॅकस टूल बनवा तर तुम्ही जसे काही 10-10 टूल बनवले. बनवले का तुम्ही अबॅकस टूल? 2-2 व्हिडिओ दिले होते मी अबॅकस टूल घरी बनवायचे. नाही बनवले तुम्ही. कोणीच फोटो टाकला नाही तुम्ही. त्याचा पण 2-2 हजार रुपये फाईन तुम्हाला लावली पाहिजे मी फायनल एक्झामच्या वेळेस. ज्या ताईने बनवलं त्यांना ॲप्रिशिएशन, त्यांना 2,000 रुपये बक्षीस आणि ज्यांनी नाही बनवलं त्यांना 2,000 रुपये फी, फाईन एक्स्ट्रा. असं केलं की बनवलं असतं. ते कदाचित पुढच्या बॅचला मी तसं करेल. जर सांगितलं असतं ना, की 1,000 रुपये मी तुम्हाला लगेच संध्याकाळी बोनस म्हणून लगेच डिक्लेअर करेल आणि जेव्हा तुम्ही सर्टिफिकेशनला याल त्याचं मी तुम्हाला गिफ्ट देईल म्हणून, तर लगेच बनवलं असतं. पण हे सेल्फ मोटिवेशन असलं पाहिजे. त्याची व्हॅल्यू आहे. मी सांगितलं होतं. अहिल्याबाई होळकरांचं आठवण करून दिली होती, की जे स्वनिर्मिले ते प्राणापरी जपावे. त्याच्यामागे काहीतरी ब्रेनचा आणि हातांचा क्रिएटिव्हिटीचा काहीतरी एक संबंध आहे. आणि म्हणून ते बनवायचं होतं. ते नुसतं काय मला काहीतरी तुम्हाला बनवायला, आता सुट्टीत तुम्ही रिकामे टाइमपास काहीतरी कुठेतरी माहेरी जाऊन बसल्यात म्हणून काहीतरी काम द्यायचं असं नव्हतं. माइंड आणि बॉडीचं कनेक्शन आहे त्याच्यामध्ये. नवनिर्माण करता आला पाहिजे तुम्हाला. बियॉन्ड द बॉर्डर जाऊन करता आलं पाहिजे. क्रॅप्स व्हॅल्यूमधून तुम्हाला नवनिर्मिती करता आली पाहिजे. आणि आहेत त्या रिसोर्सेसमध्ये तुम्हाला शिकता आलं पाहिजे. हा अप्रोच होता त्या मागचा. ज्या ताई अ, थोड्या सो प्रवाहात अडकल्यात ना, त्यांच्यासाठी हा मेसेज होता सर्व. आधीच्या पण आणि नवीन पण. अ, काही ताई म्हणतात, "नाही, नाही, आम्ही व्हिडिओ बघतोय आणि करतोय प्रॅक्टिस." असं नाही, वेळ काढलाच पाहिजे. जरी मी आता मला माहिती, मी पण आराम करू शकलो असतो. मी पण आता 6-7 तासाचा म्हणजे प्रवास करून आलो आणि नाही, मी डेडिकेटेड, मी 10 वाजेपर्यंत घरी पोहोचलो आणि तुमच्या समोर आलो क्लाससाठी. सांगण्याचा उद्देश असा, की प्रामाणिकपणे 101% देण्याचा प्रयत्न करा स्वतःसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं ते रविवारी क्लास सुरू करा. लेव्हल 0 संपल्यानंतर. किती जणांनी क्लास सुरू केले? किती जणांनी दत्तक घेतले मुलं सोसायटीतले, कॉलनीतले, नात्या-गोत्यातले, जाऊबाईचे, नणंदबाईचे किंवा नाही काय तर अहो झोपडपट्टीतले घ्या, सिग्नलवरचे पोरं गोळा करा. हे डेडिकेशन असलं पाहिजे. मला लगेच तुम्हाला नारी शक्ती सन्मान पुरस्कार देतो. गावभर तुमचा फेटा बांधून तुम्हाला ढोल ताशा लावून तुमचा सत्कार करतो आम्ही, की बघा आमच्या ताई लोकं सिग्नलला जाऊन झोपडपट्टीला जाऊन मुलांना शिकवतायत. आम्हाला अभिमान वाटतो या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या तर. प्लीज अंडरस्टँड द सिच्युएशन. करायला सुरुवात करा. ठम्म सारखं बसू नका. सॉरी. माझं स्पष्ट बोलणं असतं. हां, जर मी करत असाल, तर तुमचं कौतुक करणं भाऊ म्हणून मी सांगतो 101% माझं काम आहे, की भाऊ म्हणून मी तुमचं कौतुक पण करेल. पण नसेल करत, तर बोलायला मी सोडत पण नाही. राग आला तरी चालेल. पण करायचं असेल, तर म्हणतात की डंके की चोट पे करो. जो कोई नहीं करता है ऐसा काम करो. प्लीज. ठीक आहे. आपला मार्केटिंगचा भाग असा आहे सांगण्याचा. इथं काय कुठले काही फंडे, कुठले टूल्स नाही मला शिकवायचे. मला पण 2 दिवस खूप सारे टूल्स कोणीतरी शिकवले, की ऐसा करो, वैसा करो, ए स्टॅटिस्टिक बनव. आपल्याला अजिबात जमत नाही ते. सांगण्याचा अर्थ असा, की मर्यादा पलीकडे कुठलीही मर्यादा न स्वीकारता इनोव्हेटिव्ह अप्रोचने, अंतर्मनाने अभिप्रेत करून स्वतःला डेडिकेटेड 100% कष्ट करून नवनिर्माण करता आला पाहिजे. स्वतःला उभं करता आला पाहिजे समाजात. संकट असंख्य येणार आहेत, अर्चनाताई. प्रत्येकाला काही ना काही अडचण येणार आहे, मोनालीताई. बट तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल, की येस मी ब्रेन ट्रेनची मेंबर आहे आणि म्हणून माझ्यात काहीतरी वेगळंपण आहे आणि म्हणून मी आहे त्या रिसोर्सेसमधून मी नवनिर्माण करून उभं करते. सांगण्याचा उद्देश असा होता, की जे ग्रुपमध्ये ना तिथं आणि ताई यू कॅन शो तुम्ही किती मुलांना डेडिकेटेड शिकवतायत. मेक द पिक्चर, मेक द व्हिडिओ अँड पुट ऑन द ग्रुप. व्हॉट यू इनोव्हेटिव्ह अप्रोचने तुम्ही काय करतायत. शो द पीपल. लोकांना सांगा हे अभिप्रेत आहे. ठम्म सारखं बसू नका. आणि बसलात तर सडकं पाणी व्हायला वेळ लागत नाही. स्वतःपुरता विचार केला
तर कुपमुंडू म्हणून बेडकासारखं विहिरीतल्या विहिरीत ड्राव ड्राव करून तुम्ही तिथल्या तिथंच राहाल. तुम्हाला बाहेरचं जगच कळणार नाही, की किती सुंदर जग आहे आणि जगासाठी आपल्याला किती मोठं काम करायचंय. एकदम क्लिअर सांगतो. समर होता, समर व्हॅकेशन होता, समर वेगवेगळ्या मला माहिती आहे. मला वेळ कमी जरी असला तरी मी हुशार पण नाहीये. मी खूप मोठा विद्यार्थी, 10वीतला नापास विद्यार्थी आहे. मी प्रयत्न करून करून वाऱ्या करून करून पास होणारा विद्यार्थी प्रत्येक गोष्टीमध्ये. मी 10-10 वेळा अभ्यास करून मी समजून घेऊन मला वाटतं की मी प्रयत्न करून शिकणारा विद्यार्थी. बट तुमच्याकडे जे नॉलेज असेल, तुमच्याकडे ज्या डिग्र्या असतील, त्याला धार लावा आणि ते समाजापर्यंत पोहोचवायला सुरुवात करा. समाजासाठी काम करणारे लोक फार कमी आहेत या जगामध्ये आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही ते करावं. नाही कोणी भेटत तर 2 विद्यार्थी तर भेटतील, एक विद्यार्थी तर भेटेल. यू कॅन स्टार्ट. त्याला द्यायला सुरुवात करा. ते फोटो, व्हिडिओ, ते प्रयत्न ते दिसले पाहिजे. तर सन्मान होईल. तर ते नारी शक्ती सन्मान पुरस्कार देण्याचा पण काहीतरी अभिमान वाटेल. प्रतिभाताई, करतोच ना आपण. प्रत्येक ताईला वाटतं की मला नारी शक्ती सन्मान पुरस्कार दिला पाहिजे, पण तसे प्रयत्न पण दिसले पाहिजे. 7 सप्टेंबर खूप वेळ आहे, पण आत्तापासून सांगून ठेवतोय. आत्तापासून बॅटरी चार्जिंगला लावा. ओके ना? जसं माझा भाऊ म्हणून सांगत. ओके. नवीन ताईंसाठी सूचना होती. हे सर्व सांगण्याचा उद्देश असा की अ, मी पण जरा वेगळ्या पद्धतीने काहीतरी 2 दिवस शिकून आलो. म्हणून माझ्या तोंडातून हे सर्व निघतंय. मला काही टूल्स वगैरे नाही शिकवतायत. पण बघू. परत एकदा शॉर्ट लिस्टमध्ये जातो. उद्या आपल्याला लेव्हल 1 ची परीक्षा द्यायची आहे आणि मे बी कदाचित अ, रविवारी किंवा सोमवारी आपल्याला लेव्हल 3 ची परीक्षा द्यायची आहे. मी आज प्रयत्न करेल झोपण्याच्या आधी, की हाऊ टू कॅल्क्युलेट ऑन द टूल. अबॅकस टूलवर कसं कॅल्क्युलेट करायचं त्याचा मी व्हिडिओ देईन. एकदा तो व्हिडिओ बघितला, की जसं मी तुम्हाला सांगितलं, की सर्वांचा पीकॉक डिझाइन एकसारखा आला पाहिजे. ही दगडावरची म्हणजे म्हणतात ना, काळ्या दगडावरची रेष आहे. धिस इज अ स्टँडर्डायझेशन. प्रत्येकाचा 93 जसा दिसला पाहिजे तसाच दिसला पाहिजे. 67 जसा दिसला पाहिजे तसाच दिसला पाहिजे. तसा अबॅकस टूलवर पण डिसिप्लिनली ज्या पद्धतीने आपण मेंटल अरिथमेटिक करतो, की या 2 बोटांचा वापर करायचा आहे. जसं आपण मेंटल अरिथमेटिकला शिकवलं होतं. तीच थेअरी, बट ब्रेन हे खूप लेझी आहे, खूप आळशी आहे. कारण आपल्या शरीरामध्ये जे काही प्रमाण आहे आधीचं भरलेलं, जे काही 80% आहे, ते आळशी पेशींचं प्रमाण आहे. चलता है, बघूया, करूया. तो जो प्रमाण आहे ते क्रॅश व्हायला खूप वेळ लागतो. एक रिव्हॉल्युशन लागतं त्याला पूर्ण बॉडीमध्ये. खूप रिव्हॉल्युशन लागतं. ती एक मोठी सिद्धता आहे. ती खूप मोठी तपश्चर्या आहे. ती यायला की एकदम प्रेझन्स ऑफ माइंड व्हायला. पण ती पर्सेंटेज वाढवण्यासाठी 100% दरवेळेस सूचना देत राहायच्या ब्रेनला, की हीच डिसिप्लिन फॉलो करायची आहे. हा नुसता कॅल्क्युलेशनचा किंवा अबॅकसचा क्लास नाहीये. ब्रेन ट्रेन आपण संस्थेचं नावच याच्यासाठी दिलंय. एक साधा कुत्रा पाळला 2-5 हजाराचा आणि त्याला ट्रेन केलं तरी तो आपल्या इशाऱ्यावर नाचतो. तर हे इथं एक न्यूरॉन. आता माझे नोट्स नाही. मला न्यूरॉन्सवर पण मी लेक्चर म्हणजे न्यूरॉन्सवर पण माझं लेक्चर झालं. 86,000 बिलियन्स न्यूरॉन्स असतात ब्रेनमध्ये. 86,000 बिलियन न्यूरॉन्स आणि 1 न्यूरॉन्स मीन्स एक सुपर कॉम्प्युटर. 1 न्यूरॉन्स इज इक्वल टू सुपर कॉम्प्युटर. एवढी कॅपॅसिटी असते एक न्यूरॉनची. आणि एवढे 86,000 बिलियन्स एवढे आपल्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्स असतात. तर सांगण्याचा उद्देश असा, की त्या न्यूरॉन्स म्हणून आपण म्हणतो, की 2-3% वापरला जातो ब्रेन. 96-98% डेड होतो. असाच येतो आणि असाच जातो. काही कामात नाही आला. पण थोड्याफार प्रमाणावर त्याला पॉझिटिव्हली, क्रिएटिव्हली, इनोव्हेटिव्ह जगाच्या कल्याणासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी आणि त्याच्याबरोबर स्वतःच्या मान-सन्मानासाठी जर त्याला वापरला, तर इट्स बेस्ट. आणि म्हणून सुरुवात करा. जे नॉलेज आहे तुमच्याकडे ते द्यायला सुरुवात करा. मग ते कसं, काय, तुमची लढाई तुम्हाला लढायची आहे. फक्त मी ते नाना पाटेकरचा कुठलातरी पिक्चरमधला डायलॉग आहे ना, मी नाही येऊ शकत तुमच्यासाठी लढाई खेळायला. मी नाही तुमच्याबरोबर उभं राहू शकत. फक्त तुम्हाला प्रेरणा देतोय. मला काहीतरी आहे तो डायलॉग नाना पाटेकरचा. कुठलातरी क्रांती पिक्चर मधला. मला असं वाटतं ते काहीतरी आहे. मला शीन आठवला तो म्हणून सांगतो. आहे ना काहीतरी? सीमाताईंना हसू आलं. आहे ना तो काहीतरी? ती लढाई लढायला मी नाही येऊ शकत.
तुम्हाला लढायची, तुम्हाला उभं करायचं तुमचं साम्राज्य. हा, मात्र कौतुक आम्ही जरूर करू. नंतर टाळ्या आम्ही जरूर वाजवू. फेटा बांधून तुमचा सत्कार जरूर आम्ही करू. म्हणजे आपण करणार आहे सर्वजण मिळून. बट स्टार्ट यू टू युअर सेल्फ. हो गे ना देशमुखताई? करावं लागेल. सुरुवात करावी लागेल ना. हा. आपला स्वतःचा विचार कधीच करू नका. आपण नशिबान आहेत, आपल्याला देवाला बुद्धी दिली, की आपण लेकरांना शिकवणार आहेत. आपल्याला शिक्षण क्षेत्रात काम करण्याचं देवाने बुद्धी दिली. ही एक मोठी संधी आहे, की आपण भारताला नवनिर्माणकडे घेऊन जाणार आहेत, महाशक्तीकडे घेऊन जाणार आहेत. तर आपण त्या चळवळीतले एक, आता ते तेवढं उदात्त हेतू ठेवा, म्हणजे बाकीचं आपोआप होतं. असे विचार करा. उठल्यावर ब्रेनला सूचना द्या. तुझी खूप मोठी लढाई आहे. तू शूर आहे, तू वीर आहे, तू लढाऊ आहे, तू मेहनती आहे. तुला मिनिट मिनिट, सेकंद सेकंद लढायचंय. तुला युटिलाइज करायचंय, तुला स्वतःला सिद्ध करायचंय, तुला खूप ज्ञानी बनायचंय. कारण तुमच्याकडे नाहीयेत तीन चेअर. मी प्रॉमिस केलं की माझ्याकडे पण नाहीयेत. वी डोंट हॅव एनी थ्री पॉवर्स. चेअर पॉवर, मनी पॉवर आणि मशल पॉवर वी डोंट हॅव. पण यू यू कॅन क्रिएट द वन पॉवर, एज्युकेशन पॉवर, नॉलेज पॉवर. ती तुम्ही क्रिएट करू शकतात, ज्ञानी बनू शकतात. पण ते कोणाच्या प्रयत्नाने? हर्षदा, कोणाच्या प्रयत्नाने बनू शकतो आपण? आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने बनू शकतो. थोड़ा सा जगलर तो होगा ही. हम लोग इतने भी एक्सपर्ट नहीं है. थोडेसे जगलर होणार. एक कुठला तरी बॉल हाय लेवलला जायचं असेल तर कुठला तरी एक बॉल आपला बॅलन्सिंग. बट बॅलन्स फर्स्ट इज द फॅमिली, फर्स्ट इज द हेल्थ, फर्स्ट इज फायनान्शियल प्रॉब्लेम. सर्व सांभाळून जे जे करता येईल, परिवारासाठी डिवोशन, परिवाराचं नातं होतं, परिवारातले संबंध, परिवारातले आर्थिकता, सोबतता, घरातलं मुलांचं संगोपन, हे सर्व जबाबदाऱ्या आहेत आपल्या. पण त्यात एक आपली नवीन एक त्यात एक नवीन रेडमीताई, आपली एक नवीन जबाबदारी आहे, की क्लासमध्ये माईक बंद ठेवायचा आणि प्रामाणिकपणे जे काय शिकतोय ते जगासाठी, देशासाठी, विद्यार्थ्यांसाठी द्यायला सुरुवात करायची. सो ओके. हे होतं माझं गेल्या 2-3 दिवसापासून मला जे काही तुम्ही खूप प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करत होतात, त्याच्यासाठी बोलणं होतं. आणि त्या तुम्ही कराल. अ, मला असं अपेक्षित होतं, की कोणीतरी ताई मला व्हिडिओ बनवून पाठवेल, की बघा मी माझ्याकडे अबॅकस टूल आला, मी क्लास बोर्ड लावला आणि त्याच्यावर मी 10 विद्यार्थ्यांना शिकवलं. तुम्ही मला टीचर स्टुडंट टूल पाठवलं. मी त्याच्यावर 10 कॅल्क्युलेशन केले. गल्लीतले सर्व शेंबडे-तुंबडे सर्व जमा केले. अहो, मी मला 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 2 किलो 5-10 किलो वजन कमी करायचं होतं. तर मी गल्लीतले सर्व बारके-बारकी गँग गोळा करायचो आणि त्यांना सांगायचो, "घ्या रे उड्या, मारा 200 उड्या." ते 200 उड्या मारायचे, तर मी 50 मारायचो. आता ते मला वेळ भेटत नाही म्हणून माझं कमी झालं ते. सांगण्याचा अर्थ, तुम्ही जेव्हा जगाला द्यायला सुरुवात करतात ना, तेव्हा तुमचा पण फायदा होतो. पण ते ड्राईव्ह करावं लागतं, स्वतःला ड्राईव्ह करावं लागतं त्याच्याबरोबर. आणि यू कॅन स्टार्ट प्लीज. मला वाटतं की तुम्ही ते सर्व कदाचित, दिस इज नॉट पेन, दिस इज अ जॉय. मी तुम्हाला जॉय मिळवण्यासाठी बोलतोय. कदाचित कोणाला वाटेल, बापरे, काय बाबाला काय झालं? बट दिस इज अ हाच खरा मार्ग आहे. हाच पद्धत आहे मोटिवेशनचा, की स्टार्ट करा. ओके. सो आता जुन्या ताईंकडे येतो. ओके. जुन्या ताईंना खूप दिवसापासून भेटलो नाही, मला माहिती आहे. म्हणून मी आज नव्या जुन्या टाकल्या आणि खूप प्रचंड प्रमाणावर अख्खी मीटिंग फुल होऊन, ओव्हरफ्लो होऊन जागा भेटत नाही मीटिंगमध्ये, एवढ्या ताई साऱ्या हजर राहिल्या. त्याच्यामुळे सगळ्या जुन्या ताईंचा खूप खूप आभार. त्यांचं अजून धुंदीचं ते औषध, सुट्ट्यांची धुंदी गेलेली नाहीये खूप साऱ्या ताईंची. इट्स वंडरफुल. मला हे अच्छा लागा. कारण पूर्ण मीटिंग ओव्हरफ्लो झाली. मग आता आपल्याला, प्रतिभाताई, आपल्याला पण थोडंसं प्रोफेशनल व्हावं लागेल. व्हायला लागेल ना. का मी जेव्हा 14-14 तास पाठीचाकाना दुखेपर्यंत मी पण ट्रेनिंग घ्यायला जातो, की बाबा आपल्याला ताई लोकांना काहीतरी नवीन द्यायचं आहे. मी पण प्रयत्न करत असतो, की कुछ तो भी नया देना है. आपले संस्था 1-1, 2-2 लाख रुपयाचा सॉफ्टवेअर आपण बनवू, याच्यासाठी आपण प्रयत्न करतो, की कुछ देना है. आपल्या ताई लोकांना 2 पैसे भेटले पाहिजे. त्यांना नवीन-नवीन आयडेंटिटी मिळाली पाहिजे. त्यांना स्किल डेव्हलपमेंट आपण केलं पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करतो. म्हणून सांगण्याचा अर्थ असा, की यावर्षी आपल्याला नवीन 5 कोर्सेस लॉन्च करायचे आहेत. त्याच्यातला खूप माझा गोल होता, की गेल्या 10 वर्षापासून मी एका कन्सेप्टवर, म्हणजे माझा म्हणजे अट्रॅक्शन होतं 10 वर्षापासून. एक डी-एम-आय-टी म्हणून, डी-एम-आय-टी म्हणून एक कन्सेप्ट असते,
की ती काय असते तुम्हाला सर्व नेटवर गुगल बाबा सर्व आजकाल म्हटलं की सर्व देतो. DMIT म्हटलं की DMIT. ओके ना. त्याची तुम्ही रिपोर्टची जर प्राइस जरी म्हटली तरी पण मला अशाच खूप साऱ्या संस्थांशी जुडलो गेलो होतो 2, 4, 5 वर्षात. काही ठिकाणी आपण म्हणजे माहिती म्हणून सांगतो. आपण 20, 25 हजार रुपये ऑलरेडी 2, 3 संस्थांमध्ये लुबाडले पण गेलोय या गोष्टी शिकण्यासाठी. कारण आपल्याला जी म्हणतात ना, की मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत आपण कोणाच्या दारी जात नाही. जसं मी अबॅकसमध्ये तुम्हाला सांगितलं, आपण 3, 4 लाख रुपये खर्च केले सुरुवातीला फक्त फ्रँचायझीस. की याची पण फ्रँचायझीस घ्या, त्याची पण घ्या, त्याची पण घ्या. पण ते दादा म्हणायचे 2 दिवस ट्रेनिंग, 20 मुलांचं पहिल्या लेवलला ऍडमिशन करा, त्यांचे वरचे 15% आम्हाला 300-300 रुपये पाठवा, मग पुढच्या लेवल 2चं ट्रेनिंग मिळेल. हे प्रत्येकाची स्टाईल असते. अशात आपण DMIT मध्ये पण पैसे घालवले, पण आता आपण बऱ्यापैकी एका लाईनअप मध्ये आलो आणि एका संस्थेशी मिळालं. पण तरी पण प्रत्येकाचा इगो आणि प्रत्येकाचं वेगवेगळं बिझनेस ओरिएंटेड सर्वांचं असतं. कारण आपल्याला पण प्रत्येकाला 2 पैसे कमवायचे आहेत, काही लोकांना. तर त्या संस्थेला पण कमवायचे आहेत, पण आपण शेवटी आपला एक ब्रेन ट्रेनचा एक पॅटर्न असतो, की करायचं थोडंसं इनोव्हेटिव्ह आणि थोडंसं वेगळं करायचं. तर ज्या संस्थेचं आपण ट्रेनिंग घेतलं, ती संस्था 10,000 रुपयाशिवाय रिपोर्टच बनवत नाही. हे माहिती म्हणून सांगतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सीमाताई तिथे ट्रेन झाल्या, त्यांच्या पार्टनरशिप झाल्या, त्यांची फ्रँचायझीस झाल्या, तर ते 10,000 रुपये फीज आकारायला लावतात. पण डिस्काउंटेड दिलं तर 20% म्हणजे 8,000 रुपयात त्यांचा रिपोर्ट तयार करतात. DMIT रिपोर्ट तुम्हाला गुगलवर भेटून जाईल. हे तेवढं तर तुम्हाला त्रास घेतला पाहिजे. मी सर्वच सांगितलं पाहिजे असं काही नाही. पण पुन्हा परत त्यांचं असं आहे, की जे सॉफ्टवेअर असतं त्या रिपोर्टचं, मंगलाताई स्विच ऑन करून ठेवा तुमचा. म्हणजे थोडंसं डोक्यात जाईल ना. ओके. नाही तर उवा पडतील बरं का डोक्यात. मग हा हा स्विच ऑन ठेवा. सांगण्याचा अर्थ असा, की कमीत कमी ते कमीत कमी संस्थेला जर रिपोर्ट बनवायचा असेल तरी ते 1,100 रुपये घेतात. म्हणजे जी मेन संस्था आहे, समजा आपली ब्रेन ट्रेन संस्था आहे आणि ब्रेन ट्रेन संस्थेने DMIT हा कोर्स लॉन्च केला आणि तुमच्यापैकी 50 ताईंनी केला. आता जेव्हा तुमच्यापैकी 50 ताई म्हणतील माझे 10 विद्यार्थी त्यांचा मला रिपोर्ट बनवायचा आहे, तर ते म्हणतात की कमीत कमी 10,000 रुपये चार्ज करा. पण त्यात 20% डिस्काउंट द्या, म्हणजे 8,000 पेक्षा खाली करूच नका. पहिलं सांगतो तुम्हाला रिपोर्ट. असं त्यांचा रेट आहे. आणि तुम्हाला जो रेट संस्था बनवून देईल, कारण संस्थेकडे जे सॉफ्टवेअर असेल, त्या सॉफ्टवेअरची मोठी कॉस्ट आहे. त्याचे संस्था 1,100 रुपये कंपल्सरी घेते. दिस इज अ रॉयल्टी. लक्ष द्या. पण आपल्याला ते पण नाही पटत आहे त्यांचं. मी गेल्या 2 दिवसात जे काही शिकून आलो, ते तुमच्या समोर सांगतोय. म्हणून आपण असं ठरवलं, की दिवाळीपर्यंत आपण ह्या सर्व गोष्टींचा अनुभव घेऊ. जे मी शिकून आलो त्याचं ट्रेनिंग आपण सुरू करू. नो डाउट त्याचं सर्व आता पुढच्या 8, 10, 15 दिवसात प्रेझेंटेशन बनेल, सर्व होईल. हळू तुमच्या समोर एक, 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 एक स्लाईड येईल. जसं होईल तसं. थोडाफार 2, 4 दिवस इकडे-तिकडे. पण डेफिनेटली चालू होईल. DMITचं ट्रेनिंग चालू होईल. त्यात रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपण आपलं स्वतःचं करू. कारण प्रत्येक वेळेस R&D करावी लागते. R&D केल्यानंतर त्याच्यातले खरे म्हणतात ना, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सर्व साइड्स आपण शोधू आणि स्वतःच आपण सॉफ्टवेअरकडे जाऊ दिवाळीपर्यंत. 1.5-2 लाख रुपये जे काय लागतील ते आपण पुन्हा जसं आपण अबॅकस प्रॅक्टिसचं स्वतःचं सॉफ्टवेअर बनवलं, तसं आपण स्वतःचं सॉफ्टवेअर बनवू आणि मग आपल्या खऱ्या अर्थाने दिवाळीपासून असं समजायचं, आपल्या पद्धतीने, आपल्या कॉस्टने आपल्याला परवडेल असं किंवा आपले सर्व विद्यार्थी आपल्याला माहिती आहे. आपल्याला 2 पैसे तर हवेत, पण आपण समाजाचा विचार करून चालणारे लोक आहोत. आपल्याला 2 पैसे आपल्याला पण भेटले पाहिजे किंवा माझ्या मनात खूप सारे विचार होते, की मी त्या संस्थेला असं पण म्हटलं, की आपल्याला सीमाताई एक्स्ट्रीमली सॉरी, की मी अजून संस्थेचं माझं जे एक अकाउंट आहे, ते अजून पण ऑन झालेलं नाही. कदाचित एवढ्या 2, 4, 8 दिवसात एक अकाउंट आपलं जे काही नवीन अकाउंट आहे एज बँकेचं. ते आपलं लॉक आहे अजून पण त्याचा सांगण्याचा अर्थ असा, की आपलं तिथं CSR आणि दर्पण झाल्यानंतर CSR आणि तिथे एक ऑडिटर अपॉइंट करावा लागतो आणि त्या ऑडिटरचा अपॉइंटचा थोडा इश्यू आहे. आपल्या CNचा पण आपला पण थोडासा तिथं प्रयत्न चाललाय. ते अकाउंट ऑन झालं, की विद्यार्थ्यांचे पैसे भेटतील. ते डबल आपण देणार आहोत. ती एक माझी फक्त एक राहून गेलेली माझी मी गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो. पण मला पण वेळ भेटत नाही CN कडे जाऊन बसायला. कारण आपल्याला सप्टेंबरला ऑडिट आहे ब्रेन ट्रेनचं ट्रस्टचं. तर ते पण आपण शेवटी शेवटी करणार आहोत. पण मला तुमच्याकडनं काही डाटा पण भरून घ्यायचा ते पण सांगेल मी तुम्हाला. एक गुगल फॉर्म भरून घ्यायचा आहे तो. त्याच्यानंतर असं होतं की मुद्दाम तुम्हाला बघितल्यावर मला ती आठवण आली. तर आपण
DMIT तुम्हाला बाकीचं तुम्हाला नेटवर समजून जाईल. तर त्याचं सॉफ्टवेअर आपण स्वतः बनवणार आहेत. सॉफ्टवेअर आल्यानंतर त्याचा रिझल्ट येईल कमीत कमी कॉस्टमध्ये. म्हणजे जे काही मार्केटमध्ये चाललं असेल त्याच्यामध्ये, जसं आपण अबॅकस पण तुम्हाला स्वातंत्र्य देतो, की बिंदास एकदा शिकल्यानंतर तुम्हाला जे पटेल, तुम्हाला 100 विद्यार्थ्यांना फ्री शिकवायचं तर फ्री शिकवा, किंवा तुम्हाला हजारो जी काही तुम्हाला फी घेऊन शिकवायचं असेल तसं शिकवा. तशाच पद्धतीने आपण DMITचं एकदा आपलं स्वतःचं ओन सॉफ्टवेअर, एक तर आपण काय करणार आहेत, एक वन टाइम कॉस्ट देऊन टाकू. 2, 4, 5 लाख रुपये काय द्यायची त्यांना सांगू, बाबा आपल्याकडनं नाही शक्य झालं तर एकदा घ्या आणि आम्हाला एकदाच आपलं ओन सॉफ्टवेअर देऊन टाका, आमचं स्वतःचं ब्रेन ट्रेनचं. म्हणजे आपल्याला प्रत्येक रिपोर्टच्या मागे कोणाला पैसे द्यायची गरज नाही. मग त्याच्यासाठी आपली कॉन्ट्रीब्युशन, आपण ते समजा 1100 रुपये घेतात, तर आपण आपल्याला काय कॉस्ट परवडते, कारण मला ते आज पण त्यांनी सांगितलं की आम्ही अजूनपर्यंत कोणाला सॉफ्टवेअर दिलेलं नाही, पण ते रिपोर्ट बनवून देतात. तशा अजून संस्था आहेत खूप साऱ्या. पण प्रत्येक संस्थेचं मी तुम्हाला सांगितलं ना, की आपण आतापर्यंत 20-25 हजार रुपये वाया पण घालवले. प्रत्येक संस्थेवर ट्रस्ट बसेल, तेवढं व्हॅल्यू असेल, तर आता जो आपल्याला संस्था भेटली, त्यांनी गेल्या 15 वर्ष रिसर्च केलंय त्याच्यावर. आणि 15 वर्षापासून एकदम छान, लोक शांत गरीब आहेत, ते पण खूप खूप चांगले लोक आहेत, म्हणजे व्हेरी गुड पीपल. बट त्यांना फायनान्शियल त्यांची पण गरज आहे. कारण त्यांनी एवढे 15 वर्ष घालवले, तर त्यांना पण फायनान्शियलची गरज आहे. म्हणून त्यांचे रेट पण ठीक आहे, त्यांना ते त्यांच्या जागेवर राईट आहेत. आणि काही रिपोर्ट आता ट्रायलचे आपण 5-10 रिपोर्ट आपण आपण त्यांना पैसे देऊन ते बनवूनच घेणार आहे. त्यांना 1100 रुपये देऊन बनवून घेणार आहेत. कारण आपल्याला काही डाटा शिकावा पण लागेल ना. काही डाटा मी सांगेल. तर नाशिकमध्ये आपण मे बी कदाचित मी सांगेल तुम्हाला एवढ्या लवकरच, एक 8-15 दिवसात एक फिजिकल बॅच स्टार्ट करू आपण, पहिली फिजिकल ट्रायल बॅच. आणि तिथं 2-3 गोष्टी शिकायला मिळाल्या, त्या आपण बोलणार आहे. DMIT तुम्ही नेटवर शोधू शकतात. DMIT. ओके. त्याचा टेस्ट रिपोर्ट काय असतं, की ब्रेन्समध्ये जे न्यूरॉन्स असतात, म्हणजे जस्ट माहिती म्हणून सांगतो. ब्रेनमध्ये जे न्यूरॉन असतात, तर ब्रेनचे जे काय आपण म्हणतो, की ब्रेन जर आपण ओपन केला, ह्युमन ब्रेन जर आपण ओपन अनाटॉमी जर बघितली ब्रेनची, तर ब्रेनच्या ज्या वेव्ज असतात, ब्रेनवर ज्या वेव्ज असतात, त्या वेव्ज आपल्या फिंगर्सवर असतात, इथं त्या टोकांवर असतात, फिंगरवर, इथं फिंगरवर असतात. तर साधारण 13 ते 21 आठवडे जेव्हा मूल गर्भात जेव्हा त्याची वाढ होत असते, गर्भात जेव्हा त्याच्यावर ब्रेनचं डेव्हलपमेंट सुरू होते, त्यावेळेस पॅरलली त्याच्या हातांच्या रेषा आणि ब्रेनच्या रेषा या सिमिलर पॅटर्नमध्ये तयार होत असतात. म्हणून आजकाल जे काही गर्भसंस्कारांवरचे वेगवेगळे प्रयोग केले जातात, त्याचं कारण असं आहे, की जेव्हा 13 ते 21 आठवड्यामध्ये जेव्हा बाळ जन्माला यायचं असतं, त्याच्या आधी त्याची जी काही ब्रेन डेव्हलपमेंट होते, त्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये त्याच्या फिंगर प्रिंट तयार होतात. आणि त्या फिंगर प्रिंटच्या पॅटर्नवरून तो त्याचं पुढचं लाईफमध्ये तो काय बनू शकतो, त्याने एज्युकेशन पॅटर्न त्याचा काय आहे, त्याचा इमोशनल कोशंट आहे का, IQ कसा आहे, त्याचा सोशल कोशंट कसा आहे, असं खूप सारं, खूप बेटर नॉलेज आहे. ते सर्व आपण शिकणार आहोत, नो डाऊट. पण मी गेले 2-3 दिवस काय शिकायला गेलो होतो, ते पण मी तुमच्याशी शेअर करावं, इमिजिएटली शेअर करावं म्हणून सांगतोय. म्हणून मी DMITचं ट्रेनिंग केलं. सर्टिफाईड ट्रेनिंग आहे. मला म्हणजे मे बी कदाचित ग्रुपमध्ये असेल तर मी फोटो पण दाखवतो तुम्हाला. आणि आपण ब्रेन रिलेटेड काम करतोय. सायंटिफिक आहे, त्याच्यावर नोबेल पारितोषिक पण मिळालंय. म्हणजे ते असं काही नाही किंवा आपण मिड ब्रेन बद्दल थोडासा डाऊट आहे आपल्याला. मिड ब्रेनवर जे संस्था आहेत महाराष्ट्र आणि अ, उत्तर भारतामध्ये, काही संस्था मिड ब्रेन ऍक्टिव्हेशनला विरोध करतात. लिगली विरोध करतात आणि खूप मोठे हंगामे पण झालेत मिड ब्रेनच्या शोजमध्ये. म्हणून आपण मिड ब्रेनवर काम नाही करत आहे सध्या. कारण काही गोष्टी आपल्या सर्व ताई लोकांना कोणाला त्रास नको व्हायला पाहिजे, कोणी ऑब्जेक्शन नाही आलं पाहिजे, हा पण एक उद्देश असतो आपला. पण ज्या सायंटिफिक गोष्टी आहेत त्या सायंटिफिकवर आपण काम करतोय. तर लवकरच हे पण तुमच्या समोर येईल. आणि जसं सर्वात महत्वाचं असं होतं जुन्या ताईंसाठी, की तुमचे समर कॅम्प चालू असतील तर ते क्लोजिंगला आणा, नवीन चालू करायचे असतील तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये समर कॅम्प अजून पण अरेंज करा. दुसरं अजून असं, की मुलांना 6 महिन्यापूर्वी जर तुम्ही ॲपमध्ये ऍड केलं असेल आणि 6 महिने झाले असतील, तर बाय डिफॉल्ट त्याला प्रॅक्टिस करता येणार नाही. तर मग त्याची लेवल चेंज झाली असेल तर त्याला नवीन लेवलसाठी रजिस्टर करा. संस्था काय तुमच्या मागं लागली नाहीये.
संस्था काय तुमच्या मागे रोज तुम्हाला मागत नाहीये, की ताई तुमचे 200 मुलं होते, 200 200 गुणिले 3 6,000 पाठवून द्या म्हणून. कधीच तुम्हाला सांगितलं नाही. तुम्ही बुक घेतले त्याचे पैसे जवळजवळ 3-4 लाख रुपये ताईंकडे बाकी, तर ते पण आपण मागत नाही. तर हे कुठं आपण मागतो ऍपचे पैसे? सांगण्याचा उद्देश असा, ज्याने त्याने ज्याचा त्याचा हिशोब प्रॉपर वेळेवर ठेवला पाहिजे. ते बघू आपण. म्हणजे जर सांगतोय मी तुम्हाला, एक कान टोचतोय. कधी कधी म्हणतात ना, सोनाराकडनं कान टोचले गेले पाहिजे, म्हणून सांगतोय. ज्याने त्याने वेळेवर काम करायचं असतं. म्हणजे मला पण म्हणजे या गोष्टी पुन्हा पुन्हा परत बोलण्याची गरज नाही. आता काही साठीचा मेसेज होतो, बाकी काही नाही. बाकीच्या ताई परत मनाला नका लावून घेऊ. दुसरा अजून असा, की समर कॅम्प घ्या. त्याच्यानंतर दुसरा असं होतं की वेदिक मॅथचा विषय होता. मला एक मेसेज आला की वेदिक मॅथ आपण यांचं 15 तारखेनंतर आपण वेदिक मॅथ लेव्हल 1 चालू करणार आहेत. लेव्हल 2 पण आपण कंटिन्यू चालू करणार आहेत. कारण सप्टेंबर महिन्यामध्ये जर यांना अबॅकस लेव्हल 4, कदाचित ते नवीन ताईंना माहीत नसेल, पण म्हणून माहिती म्हणून लेव्हल 4चं आणि वेदिक मॅथचं सर्टिफिकेशन पण त्यांना करायचं असेल, तर या बॅचमध्ये कंटिन्यू करून घ्या. कदाचित थोडंफार मागे पुढे होऊ शकतं. बट आपण सप्टेंबर पर्यंत कुठलीही नवीन बॅच सुरू करणार नाहीयेत. आता जे काही चाललंय तीच आपण कंटिन्यू, जसं मध्ये पण आपण खूप मोठा पॅच घेतला होता, तसं सप्टेंबर पर्यंत आपण नॉनस्टॉप जे जे काही करता येईल ते ते करणार आहेत. आणि सर्वात महत्वाची म्हणजे म्हणजे सर्वांसाठी महत्वाची गोष्ट, की माझ्यासाठी पण एक फ्रीडम प्लेस, माझ्या स्वप्नातलं जे काही मला मला व्हिज्युअलाइज ऑफिस पाहिजे होतं ब्रेन ट्रेन एज्युकेशनचं, ते पण कदाचित एवढ्या 8-15 दिवसात. म्हणून मी पण थोडासा क्रश शेड्यूलमध्ये, कारण खूप घरात अजून पण प्रचंड पसारा पडलेला आहे. पसाराच आवडला, गेल्या 10 महिन्यापासून काम चाललंय रिनोव्हेशनचं. तर पुढच्या एक 15 दिवसात असं समजूया, साधारण 15-20 जून पर्यंत, किंवा जास्तीत जास्त 1 जुलै पासून निवांतपणे मला असं वाटतं की जरा एक मुहूर्त ठरूनच तिकडे शिफ्ट व्हावं इथून आता. म्हणजे होऊन जाईल एवढ्या 15 एक दिवसात काम. मुहूर्त बनून, म्हणजे मुहूर्त बघून शिफ्ट झालं तर शुभ कार्य तिथं व्यवस्थित, म्हणजे छानपैकी आपण एक निवांत, मला ज्या काही स्वप्नातले आपले रेकॉर्डिंग क्लासेस असले पाहिजे. तुम्हाला जे वाटतं ते मी दिलं गेलं पाहिजे. आणि अजून आपल्याला खूप साऱ्या कन्सेप्ट रन करायच्या आहेत. आपल्याला रोबोटिक क्लास रन करायचा आहे ऑफिसमध्ये. आपण इथं फिजिकल बॅचमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आपण असं बनवणार आहेत की आओ जाओ घर तुम्हारा. कुठलाही मुलगा नाशिकमधला आला, त्याने रोबोटिक खेळायचं, 2 तास निघून चाललं जायचं. आपण असं थोडंसं काहीतरी युनिक बनवणार आहेत. म्हणजे त्याने ते 2 तास आपण कुठले तरी ठेवणार आहेत. त्याने आपल्याला आधी ऑनलाईन त्याने नाव नोंदवलं. त्याने काय तोडफोड करायची करायची, निघून जायचं. काय करून करून नुकसान काय करेल ते करेल. पण थोडंसं दिलं पाहिजे समाजासाठी. आपण एक ओपन डोर रोबोटिक लॅब आपण करायची आहे. मग त्याच्याबरोबर आपलं दायित्व आहे समाजाला ते देणं आणि शिकवणं. म्हणून आपण एक बघू त्याच्यामध्ये काय काय आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर आपल्याला फिजिकल जर टीचर ट्रेनिंग करायची असेल, तर आपण 10-15 जणांना बसून आपण ट्रेनिंग देऊ शकतो, असं पण आपण आपल्या ऑफिसमध्ये अरेंजमेंट करतोय. त्याच्यानंतर मला या मागच्या 2 दिवसात असं लक्षात आलं, त्यांनी शिकवलं. आता जसं आम्ही लोणावळ्याला 3 दिवस ट्रेनिंगला होतो, तर त्यांनी असं शिकवलं की 2 ते 3 दिवसातच सर्व 4 लेवल शिकवा. जे आता तुम्हाला मी शिकवतोय ना महिन्याभरातून, जे शिकवतोय ना, ते डायरेक्ट एकदा सकाळी 10 वाजता तुम्ही आलेत, की संध्याकाळी दुपारचं जेवण करायचं अन् झोपे लागपर्यंत, संध्याकाळी म्हणजे डुलक्या येईपर्यंत संध्याकाळीपर्यंत शिकवायचं. नॉन स्टॉप 13-13 तास शिकवलं त्या सरांनी आम्हाला. बापरे! म्हणजे मला पण डुलक्या लागत होत्या अक्षरशः. सांगायचा अर्थ, एवढा स्टॅमिना नाहीये आपला बसून कंटिन्यू नॉनस्टॉप. आणि कसं असतं हॉटेलचं जेवण, आणि असं वाटतं की फुकटाचा गोड गोड शिरा आहे म्हणून 2 घास जास्त खातो माणूस. तर 2 घास जास्त खाल्ला का नंतर झोप लागते. ते आपलं असं शास्त्र म्हणतं, की 2 घास कमी खाल्लं पाहिजे गोड. पण ते फुकटाचं आहे ना, हॉटेलचं आहे, आणि आपल्याला कुठं पे करायचंय म्हणून 2 घास जास्त खातो माणूस. जे मनुष्य प्राणी आहे त्याचा मी गुण सांगतोय. असं काही नाही. आणि त्यात काही मी काय वेगळा नाहीये. 2 घास जास्त खातो. आणि ते हां, पण अजून एक मी सांगतो त्याच्यामध्ये. मला एक गुरु भेटला तिथं. आणि काल ईद होती ना? काल बकरी ईद होती का? काल बकरी ईद होती ना? बकरी ईद होती. मला एक छान एक गुरु भेटला तिथं. माहीत नाही त्या स्पिरिच्युअलिटी काय आली असेल, मला माहीत नाही. मी कालपासून ठरवलं की आयुष्यभरासाठी नॉनव्हेज खायचं नाही. मी खात नव्हतो, पण कोरोनापासून मी खायला सुरुवात केली होती. पुन्हा परत मी काल ठरवलं की कालपासून पुन्हा परत पुढच्या आयुष्यभरात नॉनव्हेज खायचं नाही. हे डिक्लेअर का करतो?
जो करना है ओपनली कहो सर्वांना. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, चहा सोडायची ना साऱ्या गावाला सांगा मी चहा बंद केली आहे. म्हणजे तुम्हाला सारं गावभर आठवण करून देईल. का चहा सोडली? मग तुम्हाला लक्षात येईल की मी ठरवलंय